राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या देवगिरी बंगल्यावर दाखल झालेल्या आहेत आणि रुपाली चाकणकर सुनेत्रा पवार यांच्या भेटीला गेलेल्या आहेत। याआधी मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेतली होती। तसंच मुख्यमंत्री कार्यालयातनं चाकणकर यांना तात्काळ राजीनामा देण्याचे आदेश सुद्धा आले होते आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आता चाकणकर सुनेत्रा पवार यांच्या भेटीला गेलेल्या आहेत। धनंजय दळवी आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत। धनंजय, सगळ्यात मोठी अपडेट, मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर आता देवगिरीला सुनेत्रा पवार यांच्या भेटीला गेलेल्या आहेत। काय चर्चेचे मुद्दे होते? आपण जर पाहिलं तर आत्ताच थोड्या वेळापूर्वी सुनेत्रा पवार या देवगिरी या निवासस्थानी दाखल झाल्या आणि त्यांच्या भेटीला रुपाली चाकणकर सुद्धा इथे पोहोचलेला आहे। आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने भोंदूबाबा खरात याला अटक केली आणि त्याच्यानंतर की त्याच्यावर जे लैंगिक शोषणाचे आरोप झाले त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केलेली पाहायला मिळाली आणि या सगळ्यानंतर त्याच्यासोबतचे रुपाली चाकणकर यांचे फोटो आणि व्हिडिओ जे आहेत ते सुद्धा व्हायरल झालेले आपल्याला पाहायला मिळाले होते आणि त्याच्यानंतर एक मागणी जी सातत्याने वाढायला सुरुवात झाली होती ती म्हणजे रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा आणि ही मागणी जी आहे ती विविध स्तरावरून होताना पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर त्यांच्यावरचा दबाव जो आहे तो वाढताना पाहायला मिळाला। या सगळ्या संदर्भात आज दिवसभर पाहिलं तर रुपाली चाकणकर यांनी या सगळ्या संदर्भात राज्याचे पोलीस महासंचालक यांची सुद्धा भेट घेतली। त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांना सुद्धा पत्र दिलं की या सगळ्या संदर्भातली सखोल चौकशी झाली पाहिजे असं पत्र त्यांनी पोलीस महासंचालकांना दिलं। त्याच्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट घेतली आणि या भेटी दरम्यान एक माहिती अशी मिळते की मुख्यमंत्र्यांनी त्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिलेले पाहायला मिळतात आणि या सगळ्या घडामोडीनंतर मुख्यमंत्र्यांची भेट झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षा ज्या आहेत त्या इथे त्यांच्या या निवासस्थानी देवगिरीवर पोहोचल्या आणि त्याच्यानंतर रुपाली चाकणकर सुद्धा देवगिरी निवासस्थानी आहेत। आता त्यांच्यामध्ये बैठक होईल, चर्चा होईल आणि या बैठकी आणि या चर्चेनंतर रुपाली चाकणकर या राजीनामा देत आहेत का हे पाहणं तितकं महत्त्वाचं असणार आहे। आता आपण जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आहेत, त्याचबरोबर पार्थ पवार आहेत आणि आणखी काही जण आतमध्ये असल्याची माहिती सध्या मिळते। त्यामुळे आत्ताची जी बैठक होते रुपाली चाकणकर आणि उपमुख्यमंत्री यांची, या बैठकीमध्ये नेमकं काय होतंय हे पाहावं लागेल आणि या बैठकीनंतर रुपाली चाकणकर राजीनामा देणार का आणि राजीनामा जसं मुख्यमंत्र्यांच्या जी माहिती मिळते की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की राजीनामा द्यावा, तर त्यामुळे आता तो राजीनामा हा या बैठकीनंतर दिला जाईल का हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आपण पाहतोय तर रुपाली चाकणकर या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीला देवगिरी बंगल्यावर गेलेल्या आहेत।